आता येतानाच मला एकदम दोन ब्रेकिंग न्यूज कळाल्या. तुम्हाला ऐकायच्यात? एक चांगली आहे पण आणि एक वाईट आहे. कुठली ऐकायची? वाईट सांगून टाकू का? वाईट न्यूज ही आहे की सायबर गुन्हे कमी होणार नाहीत. आणि चांगली न्यूज ही आहे की आपण जर दक्ष राहिलो तर आपण सायबर गुन्ह्याला रोखू शकतो. म्हणजे या विषयावर बोलायचं असं मी आमचं एक दीड महिन्यापूर्वी जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा आईने मला पहिला प्रश्न विचारला की म्हणजे तुझं काय क्वालिफिकेशन की तू याविषयी बोलतोस. तर मी तिला म्हटलं की इतके दिवस आपल्याला या गुन्ह्यांपासून वाचवतोय हे क्वालिफिकेशन चांगलं आहे आणि तेच काम पुढे चालू ठेवायचं आहे, कारण त्याच्याशिवाय खूप अवघड आहे. म्हणजे मी तुम्हाला जस्ट छोटी छोटी उदाहरणं सांगेन. बरीचशी उदाहरणं तर तुम्ही एखाद वेळेस वाचली असतील, कारण पेपरमध्ये मीच वाचलेली उदाहरणं आहेत. आणि चांगला आज म्हणजे मुहूर्तच म्हणायचा की गणपती उत्सवात अशा विषयांवरती तुम्हाला पण असा कार्यक्रम ठेवावा वाटला, हे मला सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट आहे. कारण की गणपतीची आपण म्हणतो की गणपती बाप्पाची मूर्ती, त्याचे महत्व, गणपतीचे कान आपल्याला ऐकणं किती महत्वाचं आहे. तर हे सगळं सायबर सुरक्षेला लागू आहे. म्हणजे आपण आपले कान उघडे ठेवले आणि जर आजूबाजूला बघितलं की काय होतंय तर त्याच्यातनं आपण आपोआप शिकत जाणार आहे. किंवा गणपतीची सोंड जसा आशीर्वाद द्यायला वापरू शकतो तसंच संरक्षणाकरता पण वापरू शकतो. तर आपल्याकडे कितीतरी टूल्स आहेत. आता प्रत्येकाकडे फोन आहे तर त्याच्यातनं आपण खूप साऱ्या गोष्टी करतो, पण ते सुरक्षित ठेवणं आपल्या हातात आहे. त्यामुळे गणपतीकडनं आपण खूप शिकू शकतो आणि एस्पेशली सायबर सुरक्षेकरता तर आणखीन महत्वाचं आहे. आणि तो श्री गणेशा आपण आजपासून करत नसू तर करूयात असंही मी सगळ्यांना आवाहन करीन. एक माझ्या ओळखीच्यांबद्दल घडलेली घटना सांगतो की त्यांना असा फोन आला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पाठवलेल्या एका कुरिअरमध्ये काहीतरी अंमली पदार्थ किंवा तत्सम गोष्ट मिळाली आहे आणि आता तुमच्या अगेन्स्ट याच्याबद्दल मोठा गुन्हा हा ठरवण्यात असून तुम्हाला याच्याबद्दल काही ना काहीतरी होणार आहे. आता त्यांना ही बातमी कळाली आणि त्यांना काय करायचं कळालंच नाही. त्याच्यानंतर जी प्रत्येक इन्स्ट्रक्शन त्यांना त्या फोनवर बोलणाऱ्यांनी दिली ना ती ऑलमोस्ट सगळी त्यांनी ऐकली. म्हणजे बहुतेक तर पैसे बरेच दिले असणार, प्लस घरी बंदी बनवणं, मोबाईल फोन बंद करायला लावणं वगैरे वगैरे. एक चांगलं झालं की त्यांनी त्यांच्या एका ओळखीच्यांना शेवटी वैतागून रडत रडत फोन केला की आता फक्त तुम्हीच मला याच्यातनं वाचवू शकता. ज्यांनी फोन घेतला त्यांना काही कळालंच नाही की एवढं काय झालं की हा माणूस जो अदरवाईज कधी रडताना मी बघितला नाही एकदम रडायला लागला. मग त्यांनी सगळी कथा सांगितली, असं असं झालं. आणि तेव्हा ही न्यूज नवीन होती. आता बहुतेक जणांना माहिती आहे की तुम्हाला एक कॉल येतो आणि ते म्हणतात की तुमचं एक पार्सल अडकलेलं आहे, 1 नंबर दाबा, 2 नंबर दाबा, आणि मग ते त्याच्यातनं पुढे जातं. आता ही घटना तशी म्हणायला आता आपल्याला ऐकताना असं वाटत असेल की अरे काय एवढं त्यांना साधं कळत नाही का, की आपण म्हणतो ना विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यावेळेला बुद्धी फिरत असावी, कारण खूप सारे सुशिक्षित लोक सुद्धा याच्यात फसले गेलेले आहेत. अजून एक मी उदाहरण वाचलं की एका IT कंपनीमध्ये असोसिएट डिरेक्टर लेवलला काम करणारा माणूस, त्याला एकांनी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की तुम्ही आमच्यातर्फे शेअर्स मध्ये गुंतवणूक करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला आम्ही शेअर्स इन्व्हेस्टमेंट थ्रू 800% रिटर्न देऊ. 800% रिटर्न म्हणजे 8 पट तुमचे पैसे होणार. पूर्वीचे फ्रॉड सोपे होते, म्हणजे दुप्पटच म्हणायचे. तर यांनी बहुतेक T20 पासून प्रभावित होऊन आता दुप्पट कशाला, मी 8 पटच मारतो एकदम सिक्सर म्हणून त्यांनी सांगितलं असणार. आणि या माणसाने विश्वास ठेवला. असोसिएट डिरेक्टर वर का IT कंपनीमध्ये किती पैसे गेले असतील, काही अंदाज? 70 लाख. आता याच्यात प्रत्येक ह्याच्यातनं आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. पहिल्या 2 घटनांतनं आपल्याला काय शिकण्यासारखं आहे असं वाटतं तुम्हाला? काय काय करायला पाहिजे आपण की आपल्याला असं आपण फसणार नाही? अननोन नंबर शक्यतो घेऊ नये, आणि घेतलाच तर असं काही आलं तर त्याच्यापासून केअरफुल राहायचं. अजून एक मी बातमी वाचली, मागच्या महिन्यातलीच असेल. पिंपरी चिंचवड भागात फक्त 100 कोटीपेक्षा जास्त लोकांचे पैसे सायबर गुन्ह्यांमुळे गेलेत.
100 कोटी, म्हणजे पुण्याचा हिशोबच वेगळा असेल बहुतेक. आणि ही सगळी मी तुम्हाला उदाहरणं सांगतोय ही फक्त पुणे आणि परिसरातली आहेत, म्हणजे मी पुण्याबाहेर जातच नाही. आणि जगात तर अशा बऱ्याच घटना घडतात. अजून एक, पार्ट टाइम करा आणि भरपूर पैसे कमवा. प्रॉडक्ट्सला रिव्ह्यू द्या, ऑनलाईन रिव्ह्यू द्या, नंतर छोटी छोटी आम्ही तुम्हाला कामं देऊ ऑनलाईन, ती तुम्ही व्यवस्थित पूर्ण करून द्या, तुम्हाला आम्ही पैसे देऊ. सो अशा ह्याच्यात काय करतात, थोडंसं सुरुवातीला मे बी ते थोडे पैसे देऊन आमिष दाखवत असतील आणि मग तुमच्याकडनं सगळी तुमची कॉन्फिडेन्शियल डिटेल्स, थोडक्यात बँकेची डिटेल्स, क्रेडिट कार्डची डिटेल्स घेतात आणि त्याच्यातनं पैसे काढून घेतात. आता या प्रत्येक घटनेतनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. शेवटी मी तुम्हाला सांगेनच, पण तुम्हाला असं वाटलं की काही प्रश्न विचारावा तर तुम्ही लगेच विचारा प्रश्न, आपण डिस्कशन चालूच करूयात. अजून एक बातमी मी वाचली की एका ज्येष्ठ नागरिकांना फोन आला की MNGLचं तुम्ही खूप ऐकलं असेल, गॅस कंपनीकडनं बोलतोय तुमचं बिल बाकी आहे, पैसे न भरल्यास त्वरित कट करणार. तर आता अर्थातच पुढे सगळे फायनान्शियल त्यांनी बँकेचे डिटेल्स घेतले, बँकेतनं पैसे काढून घेतले. तिथेच ते संपत नाही, त्यांचं जेवढी फिक्स डिपॉझिट रक्कम होती त्याच्यावरनं लोन पण काढायला लावलं यांना आणि तेही पैसे घेतले. म्हणजे आपण जिथे विचार आपला खुंटतो त्याच्या पुढे जाऊन या प्रकारचे गुन्हे घडतात. किंवा आता अजून पण एक मी ऐकलंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI तुम्ही सगळीकडे हा हा नाही, त्यांनी सुरुवात केली पैसे काढायला लावायला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला बँकेत लॉग इन वगैरे केलं असेल ना, त्याला दिसलं असेल FD आहे, मग ते काय करतात, तुम्हाला म्हणतात आम्ही एक लिंक पाठवतो, तुम्ही त्याच्यावरनं पेमेंट करा. ती लिंकच फसवी असते, त्याच्यावरनं सगळे डिटेल्स तुमचे घेतात. काही काही लोकांना सांगतात की तुम्ही एक ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ऍप्लिकेशन वरनं पुढे तुम्हाला पेमेंट करायचंय, पण ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं की तुमची बरीचशी माहिती तिकडे जाते. एक कथा सांगतो, कथा म्हणजे सत्य कथाच आहेत सगळ्या ऐकलेल्या. व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की ED आणि CBI सगळ्यांच्या तर्फे तुमच्याकडे केस ऑलरेडी फाईल झाली आहे. केसची कॉपी दाखवली, पोलिसाच्या वेशात माणसांनी फोन केला, समोरच्या माणसाचा विश्वासही बसला. पुढे किती फसवलं असेल तुम्ही फक्त कल्पना करा. आणि आता आपल्याला ऐकताना असं वाटतंय की अरे कसं शक्य आहे, पण बऱ्याच वेळेला या लोकांची बॅकग्राऊंड पाहिली आपण, फसलेल्या लोकांची, तर एकदम सुशिक्षित. आणि असं नाही की फक्त ज्येष्ठ नागरिक, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना फसवल्याचे गुन्हे आपण बघू शकतो. आता परवाच मी एक असा किस्सा ऐकला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून माणसाचा आवाज कॉपी केला, त्याच्यावरनं नवीन डायलॉग तयार केले की तुमच्या मुलीला किडनॅप केलेला आहे, एवढे एवढे पैसे भरा. काय वाटलं त्या बाईंना, त्यांनी मुलीला फोन केला, तू कुठेस काय, ती कॉलेजमध्ये बहुतेक होती, लेक्चरमध्ये होती, त्यामुळे लगेच तिने कॉलबॅक नाही केला, पण थोड्या वेळाने केला. आणि मग त्यांना कळालं की बाबा हे कसं फसवलंय, पण आवाज मुलीचा. आता या सगळ्या याच्यात जर आपण सतर्क असू तरच आपण याच्यातनं वाचू शकतो. म्हणजे कुरिअरचं उदाहरण घ्या किंवा गॅस कनेक्शन कट करणारे याचं उदाहरण घ्या. अजून एक वाचलं, ट्रॅव्हल कंपनीला फोन आला, कस्टमर असं खोटंच भासवलं आणि सांगितलं तुम्ही बुकिंग केलंय त्या हॉटेलला बुकिंगच नाहीये, पैसे पाठवा. आता त्या ट्रॅव्हल कंपनीची पण काय चूक त्याच्यात एक्झॅक्ट माहिती नाही, पण त्या ट्रॅव्हल कंपनीने पैसे पाठवले. म्हणजे हॉटेलवाल्यांना पैसे नाही, ट्रॅव्हल कंपनीचे पैसे गेले आणि कस्टमर खोटा. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र म्हणतो ना, जसं यालाही नाही त्यालाही नाही, तिसऱ्याला पैसे. आता या सगळ्या ह्याच्यात काय काय गोष्टी आपण करू शकतो, करायला पाहिजेत आणि मे बी आपण करत नाही. सगळ्यात पहिल्यांदा की किती लोकांच्या फोनमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. कम्प्युटरमध्ये असतं आपल्या बरेचदा, पण फोनमध्ये असेलच असं नाही. तर नसेल तर शक्यतो टाका. का? कारण जो माणूस जागरूक आहे ना, त्याला खरं अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची पण गरज नाही. पण किती वेळेला असं होतं की आपण काहीतरी वेगळ्या कामात असतो आणि मग आपल्याला असे जर फोन आले ना की कनेक्शन कट करणार आहे आणि बिल पेमेंट केलं तर आपलं आत्ताचं काम होऊन जाईल, तर आपण त्या मोमेंटला काय करू याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे जर नसेल तर फोनमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर टाका. दुसरी गोष्ट, बरेचदा आपले युजर नेम पासवर्ड
हे कम्प्युटरमध्येच कुठेतरी लिहिलेले असतात किंवा कोणाला तरी पाठवताना आपण ते एकत्र पाठवून देतो किंवा कधी कधी आपल्या कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये सेव्ह करतो. तो ब्राउझर लगेचच विचारतो, क्रोम वापरत असाल किंवा इंटरनेट एक्सप्लोरर, की हे सेव्ह करू का? तर बँकांचे किंवा हे कुठलेही पासवर्ड अशा प्रकारे सेव्ह करायचे नाहीत. किंवा अगदीच कोणाला पाठवायची आली, समजा मुलाला मुलीला कोणी परदेशात राहतं त्यांना पाठवायचंय, तर युजर नेम वेगळं पाठवा, पासवर्ड नंतर पाठवा. ऍटलिस्ट दोन्ही गोष्टी एका वेळेला मिळणार नाहीत. खूप लोक वही करतात, युजर नेम पासवर्डची वही करतात आणि समजा ती वहीच गेली तर काय करता येईल? आता तीही एखाद्या हॅकरला मिळाली समजा रेडीमेड, तर तोही धोका आहे ना. सगळं एका ठिकाणी. म्हणजे पूर्वी जेव्हा कॅशच होती, जेव्हा हे ओटीपी किंवा ऑनलाईन बँकिंग पण नव्हतं, तर गृहिणी साखरेच्या म्हणजे तांदूळाच्या डब्यात किंवा काहीतरी कॅश ठेवून द्यायच्या. सो मे बी तुम्ही पासवर्ड असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकता, म्हणजे अगदीच लिहायचं असेल तर. पण हे बरोबर नाही का? कारण की कोणाला जर हे मिळालं ना, म्हणजे पूर्वी कसं तिजोरी फोडायचे वगैरे, म्हणून मग तिजोरी असायची, मग ती फोडणारे एक्सपर्ट बनले. आता तिजोरी म्हणजे हेच आहे, तुमचे युजर नेम पासवर्ड. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की पूर्वी चोरी झाली तर चोर दिसायचा किंवा काही ना काहीतरी कुठे त्याचा तरी तपास घेणं, कुठेतरी आता कॅमेरे असतात, कॅमेऱ्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये मिळालं किंवा असं काहीतरी. हे चोर दिसतच नाहीत. चोर दिसतो कसा आहे? त्याने व्हॉट्सअप कॉल समजा केला नसेल तर तुम्हाला आम्हाला माहितीच नाहीये. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे गुन्हे नोंदवायला पण खूप वेळ लागतो. आणि जरी नोंदवले गेले तरी त्या चोराला पकडणं, त्याला पकडून तुमचे पैसे मिळवणं हे खूप मोठं काम आहे. कारण काही वर्षांपूर्वी तर पोलिसांकडे पण तेवढी यंत्रणा नव्हती जी आज आहे. म्हणजे सायबर क्राईम गुन्हा झाला तर त्याची हेल्पलाईन आहे 1930 1930 आणि मोबाईलवरनं डायल केला तरी नंबर लागतो, मी चेक केलाय. तर ही हेल्पलाईन आहे. किंवा सायबर क्राईम gov.in नावाची वेबसाईट आहे. सो या सगळ्या ठिकाणी आपण तक्रार पण नोंदवू शकतो. खूप सारे असे माझ्या ओळखीचे लोक आहेत, ते म्हणाले की आमच्याविषयी असं काहीतरी झालं पण आम्ही त्याची तक्रारच नोंदवली नाही. म्हणजे हा दुसरा गुन्हा. तक्रार न नोंदवणं हा सुद्धा एक प्रकारे गुन्हा झाला. कारण तुम्ही जर नोंदवलीच नाही तक्रार तर समोरच्याला कळणार कसं? आणि कळालं नाही तर त्याच्यावर काय करणार लोक? बरं, हे सगळे मी आता जेवढे 1.5 महिन्यात कमीत कमी टोटल मी केली, एक 400-500 कोटी फक्त पुण्यातला नंबर आहे की सायबर क्राईम मधनं गेलेले पैसे. आता एवढे जर पैसे चोरी होतात तर चोर पण हुशार आहे ना. तोही अगदी काही जेमतेम मिनिमम बॅलन्स अकाउंट मेंटेन करणाऱ्या माणसाकडे जाणार नाही. म्हणजे तोही हुशार आहे, कारण तोही शोधून येतो की कोणाकडे जायचं. आणि त्यांचाही डेफिनेटली याच्यात अभ्यास असणार. म्हणजे 5 वर्षापूर्वी तुम्ही पण ऐकलं असेल, रुपी बँकेला सायबर अटॅक झाला होता. 93 कोटी गेले होते. आता आधीची मी सगळी उदाहरणं सांगितली, ही एकेका माणसाकडचे पैसे गेले, हे बँकेकडचे पैसे गेले. आणि इंटरनॅशनल जाळं होतं. त्यांनी हे प्लॅन करून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ही सगळी क्लोन केली आणि त्याच्यातनं हे पैसे काढले होते. कॉस्मॉस बँक, सॉरी मी काय नाव, वेगळंच नाव सांगितलं, सर. पण 93 कोटी एखाद्या बँकेतनं जाऊ शकतात. किंवा आत्ता एक काही दिवसांपूर्वी मी वाचलं होतं, 300 ग्रामीण भागातल्या बँका एफेक्ट झाल्या होत्या रॅन्समवेअरमुळे. रॅन्समवेअर तुम्ही बातम्यात तर नक्की शब्द वाचला असेल की हे जे लोक कम्प्युटर सिस्टीम्स हॅक करतात, म्हणजे त्याच्यात थोडक्यात अनऑथोराइज्ड ऍक्सेस जातात तिथे. तर त्याच्यात अशी लोक असतात की त्यांना ते थ्रिल आवडतं. म्हणजे काही काही चोर असतात ना की त्यांना ते चोर प्रोसेस आवडते, काय चोरी केलं याच्यापेक्षा. तर हे लोक तसे सिस्टीम्स हॅक करतात आणि बँकांची सिस्टीम हॅक, त्यांचे पूर्ण व्यवहार बंद पडले. 300 बँका, त्या सुद्धा ग्रामीण भागातल्या. आता हे एवढे मोठे हल्ले आहेत की आता अजून एक उदाहरण देतो की ह्याला सायबर क्राईम नेसेसरीली आपण म्हणू नाही शकणार, पण मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर्स डाऊन होते अशी बातमी तुम्ही वाचली असेल पेपरमध्ये. आता हे मायक्रोसॉफ्ट सारखी मोठी कंपनी आणि त्यांच्या कंपनीचे सर्व्हर, म्हणजे थोडक्यात मोठे कम्प्युटर ज्याच्यावर खूप मोठी माहिती असते, हे जर डाऊन होऊ शकतात तर जगात काही होऊ शकतं. तर आपला फोन पण तेवढा सेफ नाहीये.
आणि त्याची आपण जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे ऑनलाईन तुम्ही बँकिंग वापरत असाल किंवा ऑनलाईन काही पेमेंट करत असाल तर वरती पत्ता येतो वेबसाईटचा, तर त्याच्यात सगळ्या पत्त्यांची सुरुवात HTTP अशानीच होते. त्याचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पण त्याच्यात आणखीन एक शब्द असतो S, ज्याला सिक्युअर्ड म्हणतो आपण. जर ते सिक्युअर्ड नसेल तर त्या साईटवर पेमेंट करू नका. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. किंवा एखादा ऍप आपल्याला माहितीच नाही, कोणीतरी सांगितलं अरे छान ऑफर आहे. म्हणजे मी अशी माझ्या ओळखीतली लोक बघितलीत की त्यांना अशी ऑफर येते की या लिंकवर क्लिक करा की तुम्ही लकी ड्रॉ मध्ये एंटर होणार, आयफोन मिळणार. आणि मे बी काही लोकांनी क्लिक केलंही असेल. तर आता या एका क्लिक मध्ये काय घडू शकतं आपल्याला माहिती नाही, कारण त्या क्लिक मागे आपला डेटा चोरी होऊ शकतो, आपला कम्प्युटर हॅक होऊ शकतो, आपला मोबाईल फोन हॅक होऊ शकतो. सोशल मीडिया आपण फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन जे कोण प्रत्येक जण जे काय वापरत असेल ते बरेचदा आपण अननोन लोकांना पण फ्रेंड मध्ये ऍड करतो. कोणी स्टार कलाकार आहे, तुम्हाला आवडतो, तुम्ही त्या कलाकाराला तुमच्या लिस्टमध्ये ऍड केलं. प्रत्यक्षात माणूस दुसराच असतो, कोण चेक करायला गेलाय आणि त्यांनी तुम्हाला फसवलं तर काय होणार? लग्न ठरवणं तर आता ऑनलाईन झालंय, पण ऑनलाईन लग्न ठरवण्यात मॅट्रिमोनीमध्ये तर तुम्ही कितीतरी बातम्या वाचल्या असतील की ज्याच्यात फसवणूक झालेली आहे. आणि त्याच्यात मध्ये तुम्हाला सांगतात की हे तुम्हाला गिफ्ट पाठवले, ते सोडवण्याकरता एवढे एवढे पैसे भरा. आणि ते तुम्ही सोडवायला म्हणून का माहिती नाही त्या माणसाला तेव्हा तशी बुद्धी होते आणि तो ते सोडवायला जातो आणि तो त्याच्यात आणखीन 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 अडकत जातो. आता ह्यासारख्या गोष्टी आहेत ना, या आतापर्यंत झालेल्या मी सांगितल्या, पण भविष्यात काय होईल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण की ते पण त्यांचे जसजशी लोक स्मार्ट होतील, त्यांना काही गोष्टी कळतील, तर चोर पण त्यांच्या वाटा बदलत जातील ना. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीची, म्हणजे 10-15 वर्षापूर्वीची कथा सांगतो तुम्हाला. माझे एक कस्टमर आहेत, त्यांची भोसरीला फॅक्टरी होती आणि त्यांना त्यांच्या क्लायंटला एक इनव्हॉइस गेला की तुम्ही असं असं पेमेंट या कंपनीच्या नावाने इनव्हॉइस गेला की या कंपनीला देणार आहात तुम्ही, जे तुम्ही दिलं नाहीये. त्यांनी का माहिती नाही न बघता पेमेंट केलं, क्रॉस चेक न करता की बाबा हे ऑथेंटिक आहे का नाही. हा सायबर क्राईमच होता. त्या क्लायंटनी नंतर काय केलं, भारताबाहेरचा कस्टमर होता, त्यांनी नंतर काय केलं की आमचे तर पैसे गेलेच आहेत पण तुमच्यामुळे गेले, त्यामुळे निम्मी रक्कम आता तुम्ही आम्हाला परत करा. म्हणजे जबाबदारी कोणावर आली की ज्यांच्यावरती, म्हणजे त्यांना माहितीही नाही की अशी चोरी झाली. आणि याच्यात बरेचदा काय आणखीन प्रॉब्लेम होतात की जे काम करतात किंवा ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत, बरेच लोक जीमेल किंवा असे काही पर्सनल ईमेल आयडी ज्याच्यावर असतात ते ईमेल आयडी वापरतात आणि तेच व्यवसायाकरता वापरतात. तर ते शक्यतो वापरू नये, कारण त्याच्यामुळे काय होतं की तुमचं ईमेल आयडी हॅक होणं किंवा समोरच्याला सहज फसवता येणं किंवा तो आयडीचा पासवर्ड गेस करता येणं सोपं असतं. त्यामुळे आपण जेव्हा पासवर्ड ठेवतो कुठल्याही गोष्टीचे, हे शक्यतो दुसऱ्या माणसाला विचार करताही नाही येणार असे ठेवू शकता. म्हणजे आता काय ठेवा हेही मी नाही सांगणार. पण म्हणजे जे लोक हे सिस्टीम हॅक करतात त्यांना साधारण अंदाज असतात की ते सगळ्या प्रकारे ट्राय करत बसतात, मिळाले तर चांगलंच आहे. बरं, हे कमी का काय म्हणून आपण आपले गुगल वगैरे सारख्या कंपन्यांची प्रॉडक्ट्स वापरतो, सॉफ्टवेअर वापरतो, त्यांचा ब्राउझर वापरतो. तर तुम्हाला कधी कधी तुम्ही जेव्हा ते सेव्ह तुमचे युजरनेम पासवर्ड असतात ना, ते कंपनीकडनं कधीतरी गहाळ होतात आणि ते सांगतात तुम्हाला की बरं का चुकून आमच्याकडनं हे गहाळ झालेत. आणि ते तुम्हाला सारखं दाखवत राहतं की हे युजरनेम पासवर्ड तुम्ही ठेवलेलं आहे पण ते गहाळ झालेलं. आता आपण ते बघतही नाही. आणि काय होऊ शकेल मग, तुमच्या लॉग इन पासवर्डनी कोणीतरी कुठेतरी लॉग इन करेल, काही ऑर्डर देईल, काही करेल, तुम्हाला कळणारही नाही. आता आणखीन एक कथा सांगतो, म्हणजे ह्या तर तुम्हाला अगदी साध्या वाटतील. पॅन कार्ड, परदेशात राहणाऱ्या नोकरीत असलेल्या मुलाचं पुण्यातलं पॅन कार्ड 300 कंपन्यांच्या एम्प्लॉईजच्या टॅक्स रिटर्नला रजिस्टर केलं होतं. कशा करता, ते आपण जागेचं भाडं भरतो ना घराचं, त्या टॅक्स डिडक्शन करता त्याच्या पावत्या वापरल्या जातात. एका माणसाच्या पॅन कार्ड 300 लोकांनी वापरलं आणि त्याला जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस गेली ईमेल थ्रू, तेव्हा त्याला कळलं त्याचं भारतात उत्पन्नही नाही.
आणि तो गव्हर्नमेंट अधिकाऱ्याचा मुलगा. म्हणजे तुम्ही सांगा की हे किती लेवलला या गोष्टी जाऊ शकतात. तर याच्या मागे शिकण्यासारखं एवढंच आहे की हे सगळं बघून आपण काय काळजी घ्यायची हे महत्वाचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फोनवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नसेल तर ते टाकून घ्या. फोनला लॉक असतं, पिन असतं, काय जे काय पासवर्डची पद्धत असेल तुमची ते ठेवत जा. जर नसेल ठेवलं अजूनही तर ते ठेवा, कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्या फोनमध्ये कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात. दुसरं म्हणजे आपल्या कुठली कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन कोणी फोनवर जर विचारली ना ती धोका आहे असं समजा. म्हणजे अगदी तुमचा नातेवाईक मित्रमैत्रीण असलं तरी. एक उदाहरण देतो की व्हॉट्सअप सुद्धा आपलं हॅक होऊ शकतं आणि आपलं ईमेल आयडी सुद्धा हॅक होऊ शकतो. म्हणजे माझ्या ओळखीच्या एका नातेवाईकाकडनं मला मेसेज आला की बाबा सचिन, मी अशा म्हणजे नावाने आला, सचिन मला अशी जरा पैशाची गरज आहे. आणि मला पहिल्यांदा असं वाटलं की अरे बाबा याचं काय, म्हणजे तो काहीतरी सिनेमा प्रोड्यूस वगैरे करत होता. मी म्हटलं अरे बाबा याला काही सिनेमाच्या ह्याच्यात काही प्रॉब्लेम आला का, काय झालं असेल याला माहिती नाही. मग माझ्या लक्षात आलं की याचा व्हॉट्सअप हॅक झाला असणार. दुसरं एक संस्थेच्या डायरेक्टरांचा मला मेल आला की सचिन असं असं मी अडचणीत आहे आणि मला अशी अशी गरज आहे. मला डाऊट आला, मी फोन केला त्यांना, ते म्हणाले मी असं काही मेल पाठवलंच नाही. त्यांना माहिती नाही त्यांचाच मेल हॅक झालाय. आता या सगळ्या ह्याच्यात तुम्ही बघाल की आपलीच माहिती कॉम्प्रोमाइज झाली किंवा कोणीतरी ती चोरली, हे आपल्याला जोपर्यंत गुन्हा घडत नाही तोपर्यंत कळतच नाही. म्हणून या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आपण खूप वेळा गोष्टी फॉरवर्ड करतो, म्हणजे आपल्याला एक आताची म्हणजे व्यसनच वेगळी आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची व्यसन आहेत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, आपण बघू आपल्याला कुठलं व्यसन आहे. किती लोकांना सारखी माहिती शेअर करायला आवडते फोनवरनं, व्हॉट्सअपवरनं? हात वर करू नका, मला तुमच्या डोळ्यात उत्तर दिसतंय. बरोबर, आपण ती माहिती चेकही केलेली नसते आणि चुकीची माहिती पसरवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. आणि व्हॉट्सअप किंवा अशा टेक्नॉलॉजी थ्रू आपण फॉरवर्ड केली की ते सगळं आपण जितक्या लोकांना फॉरवर्ड करू ना ते टेक्नॉलॉजी थ्रू ट्रॅक करता येतं की कोणी कोणाला कसं किती वेळा फॉरवर्ड केलं. म्हणजे आपण पण त्याच्यातलाच भाग होतो. आणि तुम्हाला असं काही माहिती आली की अरे बापरे असं झालं, की पहिलं तुम्ही फॉरवर्ड करता, हे चुकीचं आहे. म्हणजे मला एक अशी स्टोरी कळाली होती की एका सोसायटीत काही चोरी झाली, तर सीसीटीव्ही मध्ये फुटेज आलं चोरांचं. तर ते सिक्युरिटी करता वापरायची गरज आहे ना. ते लगेच ग्रुपवरनं वेगवेगळ्या फॉरवर्ड झालं आणि त्या माणसाला दुसरीकडनं स्वतःच्याच सोसायटीचं चोरी झाल्याचं फुटेज आलं. किती वाईट आहे. कुठलाही असा गुन्हा झाला आणि तुम्हाला कळालं, तुमच्या ओळखीच्यांना कळालं, 24 तासात गुन्हा नोंदवावा लागतो. म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना हे माहिती का करून घेणं की आजूबाजूच्या कोणाला असं काही झालं तर तुम्हाला ऍटलिस्ट त्यांना सांगता आलं पाहिजे. आणि जे काही त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे पुरावे असू शकतात किंवा तुमच्या ओळखीच्यांकडे पुरावे असू शकतात, जसं की मेसेज आला, काहीतरी काही ईमेल आलं, तर ते स्टोअर करून ठेवायला लागतं, ते सेव्ह करून ठेवायला लागतं. कारण तेच नसेल तर मग पुरावाच निघून जातो. किंवा तुम्ही तुमचा जुना फोन विकता, जुना कम्प्युटर विकता, तर त्याच्यातली सगळी माहिती काढली ना बघा. समजा विकत घेणारा म्हणाला नाही तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळं काढीन, आणि समजा माहिती काढलीच नाही आणि तुमच्या फोन मध्येच एक फाईल आहे त्याच्यात सगळं युजर नेम पासवर्ड आहे, काय होईल? म्हणजे हे फक्त मी एखाद्या माणसाचं उदाहरण देतोय. एक तुम्ही काही वर्षांपूर्वी वाचलं असेल, फेसबुक कंपनी आणि केम्ब्रिज अनालिटिका नावाची कंपनी होती. खूप मोठी केस झाली होती. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा निवडून आले पंतप्रधान म्हणून त्या सुमारास, आणि ब्रेक्सिट म्हणजे युके युरोपियन युनियन मधनं जेव्हा बाहेर पडलं तेव्हाची ही केस होती. एका माणसाने एक सर्वे तयार केला होता. त्या सर्वेवरनं माणसाची पर्सनॅलिटी कळायची आणि त्याच्यात पार्टिसिपेट केलं तर ते काही डॉलर वगैरे पण द्यायचे. आता फेसबुक आणि हा सर्वे करणारा एक माणूस, त्यांनी ते असं लिंक केलं या केम्ब्रिज अनालिटिका कंपनीने की तुमचीच पर्सनॅलिटी नाही पण तुमच्या फेसबुक फ्रेंड असलेल्या सगळ्या लोकांची पर्सनॅलिटी तुमच्यामुळे आपोआप त्या कंपनीकडे गेली. मग ती यांनी कशी वापरली की इलेक्शनच्या तेव्हा
जे लोक द्विधा मनस्थितीत होते की मी या पार्टीला मत देऊ का त्या पार्टीला मत देऊ, त्याच लोकांना त्यांनी ठराविक पद्धतीच्या जाहिराती, माहिती पाठवायला सुरुवात केली. आता ही खूप मोठी म्हणजे जगभर माहिती झालेली स्टोरी आहे, पण याचे पडसाद जगभर का पडले? कारण की एका ठिकाणी होऊ शकतं तर आणखीन 10 ठिकाणी होऊ शकतं. तेव्हा जेव्हा तुम्हाला कुठली माहिती फोनवर येते, हे कंपल्सरी नाही की त्या प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवणं. आपल्याकडे ऑप्शन आहे की बाय डिफॉल्ट पहिल्यांदा अविश्वास ठेवा. किती जवळच्या व्यक्तीने, मित्र, मैत्रीण, नातेवाईक माहिती पाठवली, तपासल्याशिवाय त्याच्यात पुढे जायचं नाही. कारण मग काय होतं, आपणही त्याचाच एक भागीदार बनतो. आणि आता टेक्नॉलॉजी म्हणजे आपण नाही का शाळेत निबंध येते शाप की वरदान, तर आता जे शाप आहे तेच वरदान पण आहे. कारण आपण माहिती क्रॉस चेक पण करू शकतो. गव्हर्नमेंटचे वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंट्स आहेत की कुठली बातमी तुम्हाला चेक करायची आहे ना, तर तुम्ही ती चेक करू शकता. आता मी जेवढी काही माहिती सांगतोय ती सगळी माहिती cybergov.in वेबसाईटवर अवेलेबल आहे, किंवा प्रत्येक म्हणजे अगदी पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. पण आपण ती जाऊन वाचत नाही, पण आपण बातम्या नक्की वाचतो. आणि मग काय झालं माहितीये का म्हणून 4 जणांना आपण सांगू, पण त्याच्यावर उपाय काय हे आपल्याला माहित असणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही नुसती माहिती करून घेऊन थांबलं नाही पाहिजे. ही आपल्याला माहिती कळाल्यावर ऍटलिस्ट आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या ओळखीच्या 4-10 लोकांना सांगणं महत्वाचं आहे. कारण की त्या माणसाने ही माहिती घेतलीच असेल असं नाही. आणि आपल्याला प्रत्येकाला एक बरेच वर्षांच्या सवयी असतात, त्याच्यात आपण या टेक्नॉलॉजीच्या पण सवयी लावून घेतलेल्या असतात की बाबा मी हे करत नाही, मी ते करत नाही, मग तो हा माणूस मला करून देतो, तो करून देतो. मग याच्यात तुमची कुठली माहिती कुठे गेलीये याचा कशाला म्हणजे पायपोसच राहणार नाही, आणि ती कळणार कशी तुम्हाला. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यातनं बचाव करण्याकरता काय आहे की आपल्याला प्रत्येकाला सारखं शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे आपण शिकायचं थांबलं तर आपण याच्यातल्या कुठल्याही गोष्टीला भविष्यात बळी पडू शकतो. आणि त्याच्यापासून कंटिन्युअस आपल्याला स्वतःला वाचवायला पाहिजे. म्हणजे सायबर सुरक्षा ही सततची परीक्षा असंच मी म्हणेन. ती न संपणारी परीक्षा आहे. कारण एक परीक्षा उत्तीर्ण झाली की पुढचं आव्हान आपल्या समोर आहे. म्हणजे उद्या पेपरमध्ये मलाच माहिती नाही की काय नवीन बातमी सायबर सुरक्षेविषयी किंवा सायबर क्राईम विषयी वाचायला मिळेल, मला माहिती नाही. आणि जगभर त्याचे वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे चोऱ्या करतात. पण कुठेतरी आपण पण त्याला कारणीभूत होऊ शकतो. ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याच्याबद्दल मी फक्त 4-5 गोष्टी मी तुम्हाला महत्वाच्या सांगितल्या. मे बी आपण एक 5-10 मिनिटं काही तुमचे प्रश्न असतील याच्यावरती तर आपण तेही डिस्कस करू.